ओम साईराम. मी भाऊसाहेब आनाजी जाधव. मी साईबाबा संस्थांमध्ये 1985 पासून या पदावर कार्यरत आहे. त्यावेळेस साईबाबा संस्थांमध्ये 7 रुपये रोजाप्रमाणे आम्ही काम करत होतो. त्यानंतर 1986 साली संस्थांनी संरक्षण विभागाकरता 12 जागांची पेपरमध्ये ॲड केली असून त्या ॲडप्रमाणे मी ॲप्लिकेशन दिले. त्यानंतर 1987 साली मी संस्थान सेवेत कायम झालो. 81 साली 10वी पास झालो. त्यानंतर मी आमच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी झाल्या. 82 साली मी बाहेरून 11वी केली. श्री गणेश साखर कारखान्यावर मी ऊसतोडणी कामगाराचं काम केलं. 82 आणि 83 2 वर्ष मी ऊसतोड कामगार म्हणून काम केलंय. परिस्थिती नव्हती. ऊसतोड कामगार म्हणून काम केलं. बाहेरून परीक्षा दिल्या, त्याच्यात 12वीला नापास झालो. नंतर मी शाळा सोडून दिली. त्यानंतर मी साईबाबा संस्थान नोकरांच्या पतपिढीत कामाला लागलो. 83चे निम्म आणि 84 असे 1.5 वर्ष मी साईबाबा संस्थान नोकराच्या पतपिढीत काम केलं. ते काम सोडून मी परत संस्थांमध्ये 1985 साली जॉईन झालो रोजंदारीमध्ये. तिथे हालाकीची परिस्थिती, ड्युट्या मिळत नव्हत्या, गर्दीचं प्रमाण कमी राहायचं. दिवसेंदिवस गर्दी वाढत गेली, ड्युट्या मिळत गेल्या. योगायोग साईबाबा संस्थांनी भरतीचा संरक्षण विभागात कमतरता भासवते ती कामगारांची. 12 जागा त्यांना भरायच्या होत्या. योगायोग त्यांनी 500 कॉल संरक्षण विभागाकरता पाठवले होते. त्यामध्ये 12 जागामध्ये माझा 12वा नंबर होता. योगायोग इंटरव्ह्यू पास झालो, भरती झालो. त्यात यांनी 1 वर्ष लेट झालं. 87 साली मला ऑर्डर दिली. तिथून पुढे सुरळीत चालू झालं. 87 साली मला 350 रुपये या पहिला पगार मला 350 रुपये होता. आता शेवटचा पगार मला 69,000 रुपये आहे. त्यावेळेस आम्हाला 7 रुपये रोजाप्रमाणे पगार होता. आठवड्यात 2-3 ड्युट्या भरायच्या. त्यांचा पगारावर आमचा उदरनिर्वाह चालायचा. शेती वगैरे होती, पण त्यावेळेस आमच्याकडे पैसा कमी असल्यामुळे शेतीचं एवढं योगदान नव्हतं. पगार वाढत गेला. आम्ही साईबाबा संस्थान पतपिढीमधून, सोसायटी नोकरांच्या पतपिढीमधून कर्ज काढून आम्ही विहिरी खणल्या, सायपनं केली. त्याच्यातून पैसा वाढत गेला. घरची परिस्थिती सुधारत गेली. आत्ता या मितीला साईबाबाच्या कृपेने आणि तुमच्या कृपेने व्यवस्थित चालू आहे. मी ज्यावेळेस सुरुवातीपासून काम करतो 1985 पासून, त्यावेळेस आम्ही सायकलवर यायचो. साईबाबा मंदिरात पण एवढी गर्दी नव्हती. साईबाबा मंदिर ते साईबाबाच्या मंदिरासमोर 2 लाकडी बिल्डिंगा होत्या. त्या बिल्डिंगाच्या कडेनं लाईन लागायची. मंदिराच्या बाहेरसुद्धा लाईन येत नव्हती. त्यानंतर थोडी पब्लिक वाढत गेली. लाईन बाहेर यायला लागली. लाईन बाहेर यायला लागल्यामुळे सरमजाईम बाग, त्या बागेमध्ये आम्ही दुरीची लाईन तयार केली. दोर बांधून लाईन तयार केली. परत त्या बागेतली लाईन अपुरी पडत चालली. नंतर आम्ही रोड क्रॉस करून लिंडी बागेत लाईन तयार केली. ती पण दुरीचीच लाईन होती. परत ती लाईन पण अपुरी पडत चालली. पुढे असे झाले. साईबाबा संस्थांमध्ये कार्यकारी पदावर अजित पवार साहेब आले. चेहरा मोहरा बदलला. दर्शनाची लाईनची व्यवस्था केली. शांतीनिवास आणि भक्तनिवासमध्ये 4 हॉल तयार केले. ते हॉल पण कमी पडू लागले. त्यानंतर संस्थांचे कार्यकारी अधिकारी मोरे साहेब यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर पिंपवाडी रोड नगरपालिकेच्या हातून ताब्यात घेतलं. तिथे लाईन तयार केली. ती लाईन पण अपुरी पडत चालली. नंतर परत या संस्थांचे चेअरमन हावरे साहेब त्यांनी दर्शन रांगेकरता साईप्रसाद बिल्डिंग तिथे दर्शन रांग तयार केली. आता त्या दर्शन रांगेतून भक्त लोक व्यवस्थित आरामात दर्शन घेत आहेत. माझी संस्थान सेवेत 41 वर्षे पूर्ण झाली. त्यामध्ये 39 वर्ष कायम सेवेत, 2 वर्ष रोजंदारी सेवेत. मी या पदावर आल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थित सांभाळून, व्यवस्थित त्यांच्याकडून काम करून संस्थांना व्यवस्थित सेवा दिली आहे.
माझ्यावर आत्तापर्यंत एकही आरोप झाला नाही. सेवा चांगली दिली. मी सर्वांना शिकत राहिलो. भक्तांशी नम्रतेने वागा, गावकऱ्याशी नम्रतेने बोला, सगळ्याशी व्यवस्थित वागा, तुम्हाला तकलीफ होणार नाही. मी कायम कर्मचाऱ्याच्या पाठीमागं उभं राहिलो, भक्तांच्या पाठीशी उभं राहिलो. आजपर्यंत माझ्या आयुष्यात, माझ्या नोकरीमध्ये अजून एकही भांडण, एकही तक्रार किंवा संस्थान सेवेत रिपोर्ट असा एकही कागद माझ्या सर्व्हिस फाईलला लागलेला नाही. मी 7 रुपये या रोजाप्रमाणे कामाला लागलो असून आज मला एकूण 70,000 रुपये या पदाचं पेमेंट मिळत आहे. आज मी सकाळी साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेलो. मंदिरात बाबांच्या समोर उभा राहिल्यानंतर माझ्या दोन्ही डोळ्यातून पाणी खळखळा व्हायला लागले. माझं तेव्हापासून आत्तापर्यंत अंतःकरण इतकं जड झालं आहे. मला सेवेतून निवृत्त होत आहे. माझ्या घरची परिस्थिती चांगली आहे, तरी पण मला बाबाच्या सेवेतून निवृत्त होण्याची पाळी आली आहे, म्हणून माझं अंतःकरण जड झालं आहे. मला 41 वर्षे बाबांची सेवा करण्याची संधी मिळाली, तेच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तेव्हाचा क्षण, आत्ताचा क्षण तोही आनंदाचाच होता, आजही आनंदाचाच आहे. दुःख एवढंच वाटतं, बाबाची सेवा करता येणार नाही. त्यामुळे मला मंदिरात गेल्यावर दोन्ही डोळ्यातून पाण्याच्या धारा चालू होत्या. मी गुरुस्थान मंदिरपर्यंत येईपर्यंत माझ्या डोळ्यातून अखंड धारा चालू होत्या. बाकीचे आजूबाजूचे भक्त लोक पाहत होते, हे सुरक्षा निरीक्षक रडत का बाहेर चालले आहे, असे माझ्याकडे बघत होते. मी जरी निवृत्त होऊन चाललेलो असलो तरी दररोज मी प्रत्येक शिफ्टचा रोल कॉल घेत होतो. प्रत्येकानं कसं आयुष्यात कसं वागायचं आणि भक्त इथं ड्युटीवर आल्यानंतर कसं वागायचं हे सर्वांना रोज सांगत होतो. माझं मी जसं वागलो, मी जसं ड्युटी करतो तशी तुम्ही ड्युटी करा, व्यवस्थित करा, चांगलं करा, चांगलं होईल, वाईट केलं तर वाईटच होईल, असं प्रत्येकाला मी सांगत आलोय. त्यांना मी दररोज त्यांना तेच सांगत आलो. मी दररोज रोल कॉल घेत होतो. प्रत्येक शिफ्टचा रोल कॉल मी घ्यायचो. सिक्युरिटी सुरक्षा इन्चार्ज मी होतो. प्रत्येक शिफ्टचा रोल कॉल घ्यायचो. प्रत्येकाला सांगायचो ड्युटीवर आल्यानंतर कसं राहायचं, ड्रेस कसा घालायचा, युनिफॉर्म कसा घालायचा, टोपी कशी घालायची, शर्टिंग कशी करायची, लेस कशी लावायची, सर्व मी त्यांना शिकवत आलो. तुम्ही इथून पुढं चांगलं वागा, तुमचं पण चांगलं होईल, भक्ताशी चांगलं वागा, तुमच्या तक्रारी होणार नाही, अधिकाऱ्याशी नम्रतेनं वागा, त्यांना मानपान द्या, येणाऱ्या VIP चा बंदोबस्त व्यवस्थित करा, असं मी प्रत्येक वेळी त्यांना सांगत आलोय. इथून पुढे त्यांना प्रार्थना करीन, तुम्ही पण चांगलं वागा, तुमचं पण चांगलं होईल. गंज आनंदाची गोष्ट आहे. योगायोगी बाबांची सेवा करण्याची संधी मिळाली, यातच माझं मी भाग्य समजतो. माझ्या आई वडिलांची पुण्याई मला कामं आली.